हा पापड बघा ना, कढई सुद्धा अपुरी पडते इतका हा असा मस्त फुलला आहे. साधारणपणे 4 ते 5 हा पापड फुलतो. पण यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे पापड खारचं प्रमाण. अचूक प्रमाणात पापड खार घेऊन आज आपण जरा सुद्धा गरम पाणी न करता अगदी साध्या पद्धतीने थंड पाण्याचाच वापर करून आपण कणिक मळतो तशी कणिक मळायची आहे आणि त्यापासून हे असे इतके मस्त चमकदार आणि जरा सुद्धा तेलकट न होणारे पापड तयार करणार आहोत. हा पापड बघा ना, अजिबात तेलकट झाला नाहीये आणि आता 4 ते 5 फुलला आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळणारा म्हणतो ना, तसा तयार होतो. तरी सुद्धा बघा माझ्या हाताला जरा सुद्धा तेल लागलं नाहीये. अशी या पापडांची साधी, सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत. पोह्याचं 1 किलोचं पीठ घेतलेलं आहे. आपले हे कांदे पोह्याचे नेहमीचे पोहे असतात ना, त्याच पोह्याचं अगदी बारीक शक्य होईल तेवढं बारीक हे पीठ तयार केलेलं आहे. आणि हे पीठ कसं तयार करायचं तर बघा इथे आपण जे आपले साधे नेहमीचे कांदे पोह्याचे पोहे असतात ना, तेच घेतलेले आहेत. पण हे थोडेसे ना दमट असतात बघा. मी ह्याचा तुकडा मोडतीये तर सहज असा 2 भाग एका पोह्याचे होत नाहीयेत. याचाच अर्थ काय तर पोहे हे दमट आहेत. हे असे दमट पोहे जर आपण तळले तर त्याचं व्यवस्थित बारीक पीठ होत नाही. म्हणूनच आपल्याला हे थोडेसे उन्हामध्ये तरी वाळवायचे आहेत किंवा मग जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर मग मात्र तुम्ही गॅसवर जरी ते गरम केलेत ना तरीही चालेल. आपला उद्देश काय आहे तर फक्त हे बारीक पीठ व्हावं याकरता आपल्याला हे चांगले असे थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे यामधलं मॉइश्चर कमी होतं आणि बघा सहज हाताने चुरा होतो. इतके हे मस्त असे आपले पोहे तयार होतात. आता हे भाजलेले पोहे एका भांड्यामध्ये असे काढून ठेवायचे. मी ते टोपलं घेतलेलं आहे आणि त्या टोपल्यामध्ये हा असा सुती कापड ठेवलेला आहे म्हणजे पोह्यांना पुन्हा पाणी सुटणार नाही. आता हे पोहे पूर्णतः थंड होण्याची वाट पाहायची आणि जर तुम्हाला शक्य असेल तर मग तुम्ही गिरणीतनं हे चांगलं बारीक असं दळून आणू शकता. पण जर तुम्ही थोड्या प्रमाणात करत असाल तर मग मात्र मिक्सरवर केलं आणि मग चांगलं आपलं बारीक कणिक चाळण्याच्या चाळणीने चाळून घेतलं तरीही चालेल. इथे मी एक गिरणीतूनच दळून आणलेलं आहे आणि पिठावर जर पापड लाटायचे असतील तर आपण हे थोडंसं पीठ असं 2 चमचे मी बाजूला काढून ठेवलेलं आहे. आता आपलं हे 1 किलो जे पोह्याच्या पापडाचं पीठ आहे ना त्याचं आपण प्रीमिक्स तयार करून ठेवणार आहोत आणि त्यासाठी लागणारं प्रीमिक्सचं साहित्य आपण या टीस्पून आणि या साध्या पोहे खायच्या चमच्याने मोजणार आहोत. टीस्पून प्रत्येकाकडे नसतो म्हणून पोहे खायच्या चमच्याने सगळे माप मी दाखवणार आहे. इथे मी घेतलेली आहे जिऱ्याची भरड आणि वजनी प्रमाणात पाहिलं तर बरोबर 20 ग्रॅम आहे आणि या पोहे खायच्या चमच्याने पाहिलं तर बरोबर गच्च भरून अशी 2 चमचे ही आपली जिऱ्याची भरड आहे. आता यासाठी लागणार आहे हिंग तर बरोबर मी 1/2 चमचा इतकं हिंग घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाणात 10 ग्रॅम हे हिंग आहे. आता आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा अधिक करू शकता. हे पापड असे मस्त झणझणीत असतात त्यामुळे 2 मोठे चमचे म्हणजे 2 टीस्पून इतकं मी हे तिखट घातलेलं आहे. तर त्यानंतर इथे घालायचं आहे ते मीठ. तर मीठ घालताना असं कमी घातलं थोडंसं तरीही चालेल. मी वजनी प्रमाणात 30 ग्रॅम आणि या पोहे खायच्या चमच्याने पाहिलं तर 3 चमचे कमी मीठ घातलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा जिन्नस म्हणजे काय असेल तर पापड खार. तर पापड खार आपल्याला वजनी प्रमाणात फक्त 20 ग्रॅम इतकं घालायचं आहे आणि पोहे खायच्या चमच्याने पाहिलं तर 2 चमचे असे गच्च भरून हे आपल्याला पापड खार घालून घ्यायचं आहे. पापड खार मध्ये छोटे छोटे या गुठळ्या आहेत म्हणून त्या अशा मी मोडून घेतल्या आणि त्यानंतर हे आपल्याला सगळीकडे व्यवस्थित असं मिसळून ठेवायचं आहे. हे असं जेव्हा आपण प्रीमिक्स तयार करतो ना त्यावेळेस एक काय 100 किलोचे जरी तुम्ही पापड बनवले तरी सुद्धा त्याची चव अगदी सगळ्या पापडांची सारखीच येते. आता हे आपलं प्रीमिक्स तयार झालं. जर तुम्ही गृह उद्योग करणार असाल तर या पद्धतीचं प्रीमिक्स असं तयार करून ठेवायचं आणि मग जसं जमेल तसं रोज रोज आपण थोडे थोडे पापड सुद्धा करू शकतो. कारण पोह्याच्या पापडाचं पीठ एकदम भिजवलं तर ते घट्ट होतं त्यामुळे थोडं थोडं भिजवायचं आणि तुम्ही पापड याचे करू शकता. आता साधारणपणे बघा अगदी हलका दाब देऊन भरून मी हे पोह्याचं 1 कप इतकं पीठ घेतलेलं आहे आणि याचेच आपण पापड तयार करणार आहोत. आता हे पीठ एका मोठ्या अशा परातीमध्ये घ्यायचं आहे. बरोबर 1 कप पिठासाठी आपल्याला 1 कप इतकंच पाणी लागणार आहे. नेहमी मी 2 कप दाखवते आणि उकळतं पाणी दाखवते पण यावेळेस मी तुम्हाला अगदी पारंपरिक जी अलिबाग पेण या भागामध्ये जी पद्धत वापरली जाते ना जुनी पारंपरिक पद्धत दाखवत आहे आणि यामुळे पापड अतिशय सुंदर होतात.
बघा, हे मी समप्रमाण जेव्हा पाण्याचा वापरते ना, त्यावेळेस आपण हे पीठ कुटावं खरं तर लागतं. पण न कुटता सुद्धा हे पापड अतिशय मस्त तोंडात टाकतात विरघळणारे तयार करणार आहोत. कधी कधी जेव्हा आपण उकळत्या पाण्याचा वापर करतो ना, त्यावेळेस काय होतं तर पापड जेव्हा आपण तयार करतो त्यानंतर ते बऱ्याचदा चिरतात सुद्धा. त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही पापड केले तर एकही पापड तुमचा अजिबात चिरणार नाही आणि सहजपणे आपण अगदी लाटू शकतो. गरम पाणी वगैरे घे पण बरंचसं घट्ट आहे आणि घेतलेल्या पाण्यापैकी सगळं पाणी मी आता इथे वापरलेलं आहे. असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि चांगली ही कणिक मळून घ्यायची आहे. हळूहळू हळूहळू पाण्याचा हात लावून चांगली अशी मऊसूत कणिक केली ना की मग पापड सुद्धा आपले अगदी मस्त तोंडात टाकतात विरघळणारे असे बनवून तयार होतात. आता हे आपण चांगलं असं खरं तर कुटून घ्यायचं असतं, पण मी इथे न कुटता हे मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे. कारण बघा, या पिठाला अजूनही हवा तेवढा लवचिकपणा आलेला नाहीये. लवचिकपणा आणण्यासाठी आपण मिक्सर मध्ये हे पीठ घालणार आहोत. इथे मी आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना जिऱ्याची भरड केली होती, म्हणून त्याच भांड्यामध्ये हे असे छोटे छोटे तुकडे करून थोडंच पीठ घालायचं आहे आणि आपल्याला झाकण लावून पल्स मोडवर हे चांगलं पीठ फिरवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे बघा, आपण जास्तीचं यामध्ये पाणी तर अजिबात घातलेलं नाहीये, पण हे मिक्सरला फिरवल्यामुळे छान असं यामध्ये लवचिकपणा आलेला आहे. आणि जेव्हा हे असं पाण्याचा वापर न करता मिक्सर मध्ये आपण पीठ फिरवून याला लवचिकपणा आणतो किंवा कुटून लवचिकपणा आणतो, त्यावेळेस ते पापड अतिशय खुसखुशीत तयार होतात. बघा, आधीचं पीठ बघा कसं होतं आणि हे मिक्सर मध्ये फिरवल्यानंतर छान असा त्याला लवचिकपणा आलेला आहे. आता हे पीठ आहे ना कोरडं व्हायला नको, म्हणून लगेच हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि बाकीचं सुद्धा सगळंच पीठ मी या पद्धतीने असं तयार करून घेतलं. या पद्धतीने जेव्हा आपण पाणी न वापरता या पिठाला लवचिकपणा आणतो, त्यावेळेस एकही पापड अजिबात चिरत नाही. आणि पाणी लावून लावून जर तुम्ही खूप पातळ पीठ केलं आणि मग लवचिकपणा आला तर मात्र बऱ्याचदा ते पापड फाटतात. या पद्धतीमध्ये एकही पापड फाटत नाही याची मात्र 100% खात्री. आता या सगळ्या लाट्या मी या पद्धतीने असे तयार करून घेतल्या. बघा, ही लाटी मी हातावर दाबतीये तरी सुद्धा जरा सुद्धा कडेने क्रॅक्स गेले नाहीयेत, कारण यामधलं सगळं स्टार्च रिलीज झालं आहे आणि पिठाला छान लवचिकपणा आला आहे. आता हवा तेवढ्या लाट्या काढून घ्यायच्या आहेत आणि आता मी तुम्हाला सगळ्यात पहिली आणि पारंपरिक पद्धत दाखवत आहे. तर पिठावर पापड लाटणं. हे पोह्याचं पीठ आहे, पण जर तुमच्याकडे पोह्याचं पीठ शिल्लक नसेल तर तांदळाच्या पिठाचा वापर केला तरीही चालेल. खरं तर पारंपरिक पद्धतीमध्ये पिठावर पापड लाटतात, कारण ते भराभर पापड लाटून होतात आणि आमच्याकडे तर साधारणपणे एक एक महिला एका तासाभरात 100 ते 125 पापड लाटते आणि 100 पापड साधारणपणे 400 रुपयाला विकले जातात. तर 1 कप पिठाचे बरोबर 30 ते 35 पापड आपले बनवून तयार होतात. बघा, हवा तेवढा पातळ पापड एकदाच फक्त मी पीठ लावले तरी सुद्धा आपल्याला हवा तेवढा पातळ पापड करता येतो. जर तुम्ही गृहोद्योग करणार असाल तर मी तुम्हाला सांगेन की पिठावरच पापड हे लाटून घ्यायचे आहेत. भराभर असे लाटून होतात आणि एखाद्या ताटामध्ये काढून ठेवायचे. आता दुसरी पद्धत दाखवणार आहे. तर ही अशी पॉलिथिनची पिशवी घ्यायची आहे आणि पिशवी मात्र थोडीशी ना अशी जाडसर घ्यायची आहे, म्हणजे पिशवीला घडी पडत नाही. कारण जर घडी पडली ना तर मात्र तिथून पापड हमखास फाटतो किंवा तुटतो. म्हणून आहे ना, आपण अजिबात घडी न पडणारं असं जाड पॉलिथिनची पिशवी घ्यायची आहे आणि मग हा पापड असा लाटून घ्यायचा. पॉलिथिनच्या पिशवीला तेल तूप काहीही लावण्याची गरज लागत नाही, पण हा पॉलिथिनच्या पिशवीवर लाटलेला पापड थोडासा जास्तीचा वेळ लागतो, त्यामुळे पिठावर अगदी भराभर आपले पापड लाटून होतात. आता हा तयार केलेला जो पिशवीवरचा पापड आहे तो सुद्धा असाच ठेवायचा आहे. आणि तिसरी पद्धत दाखवणार आहे, ते म्हणजे जर तुमच्याकडे हे असं पापड मशीन असेल ना तर त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. त्यासाठी या पॉलिथिनच्या पिशव्या असतात, पण अशी पातळ पिची नाही, कारण अशी पातळ जर पिशवी घेतली तर त्याला या अशा घड्या पडतात आणि मग पापड तिथून हमखास फाटतो. त्यामुळे तुम्ही अशा पिशव्यांचा वापर न करता जर तुमच्याकडे अशी जाडसर पॉलिथिनची पिशवी असेल तर तिचा वापर नक्की करा, म्हणजे पापडाच्या त्या पिशवीला अजिबात घडी पडणार नाही आणि पापड फाटणार नाही. आता ही लाटी हातावर चांगली अशी मी मळून घेतलेली आहे आणि या पॉलिथिनच्या पिशवीला आपल्याला कुठेही तेल वगैरे काहीही लावण्याची गरज नाही. चांगलं जोर देऊन हे असं दाबून घ्यायचं. आपला हा मशीनवर बनवलेला सुद्धा पापड बनवून तयार झालेला आहे.
बघा किती मस्त पातळ असा हा आपला पापड तयार झालेला आहे. आता सगळेच पापड मी बऱ्यापैकी हे असे तयार करून घेणार आहे आणि मग एकदाच जाऊन आपण ते वाळत घालायचे आहे. इथे मी प्लास्टिकच्या एका शीटवर हे सगळे पापड वाळत घालणार आहे. आधी खाली एक बेडशीट अंथरली आहे, त्यावर हे प्लास्टिकची शीट अंथरलेली आहे. जर तुम्हाला नुसत्या सुती कापडावर जरी वाळत घालायचे असेल ना तरीही चालेल. पण बघा हा पापड वाळत घालायला ना जो आपण प्लास्टिकच्या पिशवीवर लाटलेले किंवा पॉलिथिनच्या पिशवीवर लाटलेले पापड वाळत घालायला थोडासा जास्तीचा वेळ लागतो. पण जर तुम्ही पिठावर पापड लाटला असेल ना तर आपण अगदी उडदाचे पापड कसे भराभर वाळत घालतो तसे बघा सहजपणे हे वाळत घालता येतात. त्यामुळे पिठावर पापड लाटतो पण पटापट आणि वाळत घालायला सुद्धा खूप सोयीचा होतो बरं. एकामेकाला ते अजिबात चिकटत नाही, म्हणून तुम्ही या पद्धतीने पिठावर सुद्धा लाटू शकता. आता हे मी जे काही पापड लाटलेले आहे त्यापैकी कढया अशा थोड्याशा वळायला लागल्या की लगेच आपल्याला पापड उलटवून घ्यायचे आहेत. आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर नाही उलटवलं तरीही चालेल. तरी सुद्धा हे पापड व्यवस्थित पंख्याच्या हवेखाली घरामध्ये चांगले असे वाळतात. आता मी हे दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवत आहे. एका दिवसामध्ये आता हवेमध्ये बरीचशी उष्णता आहे त्यामुळे एका दिवसातच हे पापड चांगले वाळून तयार झालेत. बघा या आवाजावरून तुम्हाला लक्षात येत असेल की अतिशय मस्त असे कडकडीत आपले पापड वाळले आहेत. याला ही जी शाईन आलेली आहे ना ती आपण प्लास्टिकच्या पिशवीवर लाटल्यामुळे ही शाईन आलेली आहे. आणि जर हा बघा हा पिठावर पापड लाटलेला आहे मी, याला फक्त शाईन नाहीये पण हा पापड लाटायला सोयीचा होतो आणि बाकी याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. बघा कमीत कमी पीठ लावून चांगला असा पातळ पापड आपण लाटून घेतलेला आहे. जर तुम्ही गृहोद्योग करणार असाल तर मग मात्र या पद्धतीच्या पॅकेट्स असे तयार करून मग तुम्ही हे एखाद्या सुपर मार्केटमध्ये, किराणा स्टोअरमध्ये किंवा असे कुठेही स्टॉल लावून तुम्ही हे पापड या पद्धतीने विकू शकता. आता आपण हे तयार केलेले जे पापड आहेत ते तळून बघूया. बघा कढईमध्ये घालताच किती मस्त असा चौपट पाचपट हा आपला पापड फुलला आहे. कढई सुद्धा कमी पडते इतका हा पापड मस्त असा फुलला आहे. चांगलं तेल असं निथळून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात तेलकट पापड होत नाही. बघा साधारणपणे चौपट ते पाचपट हा आपला पापड फुलला आहे कारण आपण घेतलेलं पापड खायचं अचूक प्रमाण. आणि मुळात म्हणजे आपण जे थंड पाण्यात मीठ मळलं ना त्यामुळे काय होतं तर एकही पापड चिरत नाही आणि मस्त असे आपले एकसंध पापड असे बनवून तयार होतात. हा दुसरा पापड सुद्धा बघा अगदी मस्त असा 5 पट इतका फुलला आहे आणि मस्त असा जाळीदार हलका असा पापड बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला ही आजची थंड पाण्यामध्ये पीठ मळण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. आणि तुम्ही कधी हे असे थंड पाण्यामध्ये पीठ मळून पोह्याचे पापड केले आहेत का हे मला कमेंट करून नक्की सांगा. बघा जरा सुद्धा हाताला तेल लागलं नाहीये असे हे अजिबात तेलकट न होणारे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले पोह्याचे पापड एकदा तरी नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.